सोनवततर्फे शहादा येथे जलयुक्तच्या कामात भ्रष्टाचाराचा सिमेंट काम होऊन अवघ्या 5 दिवसांत बंधाऱ्याला पडल्या भेगा। मृद व जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संजीवनी देणारा विभाग मानला जातो। मात्र काही बेजबाबदार ठेकेदार आणि अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे व पैशांच्या हव्यासापोटी शासनाच्या उदात्त हेतूला हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर आले आहे। असाच एक धक्कादायक प्रकार शहादा तालुक्यातील सोनवततर्फे शहादा येथे उघडकीस आला असून येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला अवघ्या 5 दिवसांत मोठ्या भेगा पडल्या आहेत। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। सोनवततर्फे शहादा गावच्या परिसरात मृद व जलसंधारण विभागांतर्गत बंधाऱ्याचे काम सुरू आहे। या कामात चकमाती मिश्रित वाळू आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। तसेच कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने ठेकेदाराचे चांगलेच फावले आहे। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे हे काम पूर्ण होऊन अवघे 5 दिवस उलटले आहेत, तोच या बंधाऱ्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असून पहिल्याच मुसळधार पावसात हा बंधारा वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। जर हा बंधारा फुटला तर शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाईलच, शिवाय परिसरातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे। पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशालाच ठेकेदाराने सुरुंग लावला असून यामुळे सोनवत परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराचा परवाना रद्द करावा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या संबंधित अभियंत्यावर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आता यावर मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। SMTV मराठी न्यूज संजय मोहिते, मुख्य संपादक शहादा।